आपण चर्चा सुरू करू थोडीशी. जय खानदेश, जय खानदेश सगळ्यांना. जय खानदेश. बट्टा असले जय खानदेश. आणि आज आनंदची गोष्ट आयुष्य बडा कठीण परिस्थितीतून आपण लाईव्ह उनवत एक डावनं आणि बटास न करता आपण जरासं आजचा विषय 11:15 आणि 11:30 आज जो मुद्दा लिहिले आपण त्याविषयी जरासं सांगा बरं अण्णा पटकन तुम्ही. आज ना विषय जो आहे तो खानदेश मग आपण जे वेब सिरीज सुरू करत आहोत भाषा त्यानं उद्दिष्ट आणि जरा शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक आपण पुढे काय करायचं असं आढावा आपण या माध्यमातून द्यावायचं जवळपास आपला वेब सिरीज मा आपण कास्टिंग कम्प्लीट करेल आपलं गाव आपलं जे काही गाव मा आपले शूटिंग करणे ते गावनं नाव शिरपूर तालुका मा हे साळा आहे गाव आहे आणि ते मला स्वतःनं जन्मगाव असल्यामुळे मी त्या ठिकाणी याने शूटिंग किंवा यानं आपला करायला मला विचार होता तो आज पुरा आहे आणि ते पण बांगदास सर यशमुळे आणि स्वतः निर्मितीमध्ये बांगदास सर पुढे होणार आणि जिंगणाना इरसाल नमुना या नावाने वेब सिरीज आपण चालू करणार आहोत. तर सर आयरन मा वेब सिरीज चालू करू असं तुमले काय वाटलं आणि त्याला कारण असं तुम्ही विचारावं की तुम्ही पुन्हा राहतोस पुन्हा मा किंवा तुम्ही इंडस्ट्रीला एकदम जवळ येतोस पण तरी तुम्ही आयराणी भाषा मग वेब सिरीज करू असं यानं कारण काय गैरा मस्त प्रश्न विचारा अण्णा तुम्ही. काय आपली जी बोली भाषा आहे ना यांना जो गोडवा आहे आणि यांना मा जो असा फ्लेवर आहे ना तो बटा जरासा न्यारा आहे आणि मराठी भाषामा आणि आपली जी जनता आहे ती जवळजवळ 2 ते 2.5 कोटी आहे आणि खानदेश प्रदेश सोडिसन बट्ट्याकडे जायला शेतेच ते फॉरेन पर्यंत. आता तर का आपण जी जुनी पिढी जराशी ना ती आयराणीमा बोलतस एकमेकाशी संवाद साधतस पण नवीन पिढीला आहे ना जरा बाहेर जायचं आई मा आता जरासा दुरावा निर्माण होईल राहिला आणि आपला आयराणीमा आता गाण्याच्या माध्यमातून गैरा कंटेनी राहणार पण आपण आयराणीना भाषाना आपला जो परंपरा शे संस्कृती शे आणि जे काही लोकेशले माहिती शे जे लोक त्याला म्हणतात लोककलाला माध्यमातून अजून टिकेल शे म्हणजे मी दाखला होतो ना तो आमना मामाना गावने वने निघित वने आता मग म्हणतात आता नवीन पिढीला जर वने सांगात वने म्हणजे काय की आपली संस्कृतीशी रामायण होई महाभारत यातनं पात्र त्या मुखवटा धारण करी सण एक न्यार आपलं संबळ तो डांख्या तो त्यामा ताल धरी सण जे नाचेत ना ती गहिरी मजा येईल पण आता येणाऱ्या काळे नेमकं आई माहिती राहावय का आई कोणली माहितीच नाही तर आपली आई परंपरा संस्कृती अरे मला कॅमेरा पुढे घ्यायचा सॉरी 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 आपली संस्कृती आई नवीन पिढीला समजायला पाहिजे मनीसन आपण आयराणीमा आता एक पाऊल उचलेल छे ज्यांना माध्यमातून आपण येणाऱ्या टाइममा या विषय लिसूत आणि दखाडसूत आणि नवीन लोक कसले त्यामा चान्स दिसूत आहे आपला सामान्य आणि पूर्ण उद्देश बाकी काय नाही. धन्यवाद सर. एक आपल्या आयराणी भाषाने अस्मिता तिला प्रचार प्रसार हो यासाठी आपला हा प्रयत्न आहे. तर मला असं विचारणं ज्या प्रेक्षक म्हणजे लाईव्ह येतच त्या बडा भाऊले त्या द फार्मेस्ट मनुष्य भाऊ त्याचे जय खानदेश म्हणाले जय खानदेश. हा तर तुमले काय प्रश्न विचारणार का कारण कसं आहे आपण वेब सिरीज बनवणार आहोत या वेब सिरीजसाठी आपला जवळजवळ बराच वेगवेगळ्या विभाग मधला लोकांची गरज राहत जसं कॅमेरामॅन असिस्ट म्हणून काम करणारा जर कोणी असेल म्हणजे माले भाऊ असिस्टंट म्हणून काम करणं कॅमेरा कोणी अभिनय करणं होईल कोणी अजून वेगळ्या बाजू माझ्या नवीन म्हणजे वेगवेगळ्या विभाग माझे काम करण्याची इच्छा होईल तर त्या सर्व जॉईन होऊ शकतो.
किंवा या वेब सिरीज मध्ये अजून आपण काय काय दाखवू शकतो, असं काही लेखक होतील पुढे पुढे येणार, तर त्याचे पण आमले सांगू की आम्ही अजून पुढे काय करायला पाहिजे, सुरुवात काय व्हायला पाहिजे. आम्ही तर वेब सिरीज आता सुरुवात करीत राहू. बरं सर, मला असं विचारणं आहे बांधव सर की हा. नेमकं अं, काय दाखवणं आहे आपलं इरसाल नमुना, म्हणजे इरसाल झिंगानाना इरसाल नमुना या माध्यमातून काय दाखवणं आहे या वेब सिरीज आपलं. अवघड मस्त प्रश्न आहे. आपले न्यारं काही नाही दाखवणं, पण ज्या आपले गावकडे ज्या करामती राहतीस ना, बोलानी भाषा वय गाव म्हणा, इतर लोके राहतस, ते गाव बरोबर. ना बिचारा आपला सुतार पाहिन खाटीकपर्यंत हम्म. आणि छोटा पाहिन मोठापर्यंत ज्या काही असा ट्युनिंग चालतस, ज्या काही नोकझोक चालतस, गरमाना कांड चालतस आणि गावमा तांदडे लवंगना किनारे शेतीमा आणि असं हास्यरसना माध्यमातून आहे ना, मला एक सांगा नाही की धाकलपान मी एक सिरीज बघू, मालगुडी डेज म्हणून. त्यामुळे ना मालगुडी अशा डेज, गाव बरोबर. हा मालगुडी डेज त्यांना पण त्या हम्म. गावना किस्सा कहाण्या राहत. आता धाकलपण मी म्हणा बाबा नाना म्हणजे म्हणा देवरामजी भाऊ त्यास ना हम्म. 2-3 गैऱ्या गोष्टी ऐकलेत. आणि अहो जिंगानाना म्हणजे एक माध्यम आहे फक्त, पण जिंगानाना बरोबर जे दोस्त शेतच त्याच ना, तो चमन होई, तो जिप्रो अण्णा होई, तो खाटीक होई, तो नितीन काका होई, अको गाव मानी शेवंता शे, गाव मानी सरपंच आहे, सरपंचाले 2-2 बायका आपण लिहि राहिलो त्यामा, कारण एक जी अरे. बाई आहे ती फोटो माईन त्या संवाद साधत, कारण हमपास मुद्दा होती, मला गैरी आवडते. हम्म. तो फ्लेवर वा मस्त वा. होता. आणि चहावाला पाहिजे, स्टँडना गमत्या, शेतीनं गमत्या आणि माणूस पहाजवळ पैसा सरी जातो. तो काय काय करस यांना आपण थोडा थोडा एक कॉमेडी फ्लेवरना माध्यमातून त्या कहाणी आणि आई कहाणी जी लिखेल आहे ना, ते आपले नितीन आयराव सर बी लागाव शेत रामराम मंडई रामराम. त्यासनी रामराम करेल शेती ऑनलाईन कशी नाही लागणार. पूनम मॅडम जोडी नंबर वन म्हणा. लागण्यात आणि 5 सौजन देखील आहे ना का ते. तर अशा छोट्या-छोट्या गमती-जमतीच्या माध्यमातून आहे ना, आपण मनोरंजन हाही टॉपिक लिसन एक आपल्या ग्रामीण भागना एक ज्याला म्हणतस ना, प्रसंग साधिसन ज्या पात्र ओरिजिनल राहतस, त्यासले आपण मांडायला प्रयत्न करत आहोत सामाजिक उद्देश. बरोबर आहे. आणि हे शक्य कशामुळे होईल माहिती आहे का सर? कारण आपण आहेत ना, आपण आपला गावमा राहिलो होतेस, आपली संस्कृती, आपला सण उत्सव आपण येणं असं बिघेलच, म्हणजे जसं मातीमय जसं होईल माणूस तसं आपण त्यांना राहिलच. आज मला 13-14 वर्ष पुन्हा मुंबईला आहे. तुम्ही जवळपास आता मला अंदाज नाही, पण तुम्ही पण बऱ्याच वर्षापासून नाशिक नंतर पुन्हा राहिला. पण हा जो बाज आहे आपला आयरणी बाज, हा आपला नसाच मत म्हणजे सण आपला कडतेन म्हणजे देखा पूर्वीला काळ जो होता, तुम्ही आता जे वन असला जो प्रकार सांगा, वन प्रकार जो आहे की तो एंटरटेनमेंट नव्हतं, म्हणून लोक ते देखायला जात. आणि खरोखर एक चांगली संस्कृती होती. ही संस्कृती म्हणजे आजच्या जमाना किंवा येणारी आता जी पिढी येईल ती माहित नाही. आपण ज्या काही खेळ खेळू, आपल्या ज्या काही गावामधल्या मस्त्या आहेत, गावामध्ये बसानंतर होणारा गप्पा, त्यांना मग होणारा विनोद, तर हा काही गोष्टी आहे ना थोडीशी दूर झाली आपल्यापासून. तर ते परत झिंगानाना इरसाल नमुना या माध्यमातून आपला नवीन पिढीपर्यंत पोहोचेल. बरं, एक व्यक्ती लिंक मागितला पर्सनल असेल टाकत असेल, तोपर्यंत सर तुम्ही बोलत राहा. हा हा. तर मित्र सोन आपले नुसतं ते चॅनलच नाही, म्हणजे अहो वेब सिरीज नाही, पण आपला ह्या चॅनलच्या माध्यमातून आपले ज्या लोकेस कला होई, ज्या वादन, गायन, नृत्य, ज्यानाकडे जी कला होईल, आपण पुढे जायचं स्पर्धाना माध्यमातून, नाटकना माध्यमातून आणि आपल्या प्लॅटफॉर्मवर जसं आपल्या आयराणी जी फ्लेवर येते जर दिखी
तर ती आखो मजा येवाशे. त्यामुळे ना एकमेकशी आपण कनेक्ट व्हावं करता हाई प्लॅटफॉर्म निर्माण करेल शे. हाई वसंत लीला प्रोडक्शन जे शे हाई अण्णासनं नाव शे. त्यासनं आई आणि वडीलचं नाव शे. पण ऐराणी करता आपण आणि मराठी करता आपण इतर 2-3 प्लॅटफॉर्म शेतच येणाऱ्या टाईमला आपण त्यांना विषयी बोलूतच. आणि सगळ्यात महत्त्वानं म्हणजे ना, आपल्याकडे ना इथली गडबड चालू आहे ना, की नेमकं काय कंटेंट लेवाले जोयजे काय कंटेंट आणि बटा कारण तर गैरेशे पण काही समजी नाही राहिलं आणि आपलं ऐराणीमा आपल्या ज्या बी काही होतील स्पर्धाना माध्यमातून नाही ते आखो पुढे जे कलाकार राहतील त्यांना पॉडकास्टच्या माध्यमातून आपण ते आपल्या या चॅनलवर बट्टा असले एक प्लॅटफॉर्म म्हणून उपलब्ध करू देतो. सर आवाज तुमच्या आजूबाजूचा आहे का हो? 2 मिनिटं हा. आवाज येतोय का तू? येतो खूप आवाज तिकडे. ठीक आहे, जाऊ दे, चालू दे काय बाहेरचा. आता बघा. आवाज नसला. ओके आता चालू आहे आता बोला काय हा, इन्व्हाइट लिंक शेअर करायला होती. काही लोक असले आपण कॉमेंटच सांगितलं होतं, तर त्याचे पर्सनल याचं टाकलं पण अच्छा. कृपया बाकी आपला ज्या मित्र आहेत विकास सेन वगैरे सिद्धार्थ वगैरे अजून बऱ्याच मंडळी त्यात नाही आपली लिंक शेअर करा जेणेकरून आपल्या खानदेशला इतर लोक जॉईन होऊ शकतोस आणि या आपला जो लाईव्ह सेशन आहे याला उद्दिष्ट लोक समजेल यासाठी काका का फक्त सांगा आमले की आम्ही शेअर करू असं. आणि आपण ज्या जॉईन होईल ना सर तुमले बी काही प्रश्न पडेल होतील त्या बी तुम्ही विचारू शकता कमेंट करा आमले म्हणजे कसं आहे तेव्हा बी मुद्दा आपण धरू कारण आपले गप्पा मारणे आहेत काही आम्ही सांगी राहिलो तुम्ही फक्त ऐकायला असं काही नाही आहे. तुम्ही जर विचारशात तर आम्ही बी सांगतो आणि काय आहे बराच टाइमला ना आपण काय म्हणणं आहे आणि आपले काय करणे उद्देश काय ते जर असं समजायला आईवस त्यामुळे थोडासा टाइम लागेल पण आपला हाच प्रयत्न आहे की कॅमेरा माध्यमातून आणि सोशल मीडिया आणि या इंटरनेटच्या माध्यमातून आपण कनेक्ट कसं जास्तीत जास्त व्हायला जो जेव्हा याविषयी आपला एक प्रयत्न राहस आणि आपला जो प्लॅटफॉर्म आहे ना तो बटास करताय बटाससाठी आहे जसं नितीन सर यासनी कथा मी आपला काय असल खानदेश कलाकार या ग्रुपवर दखी बरोबर आहे तुम्ही गैर मस्त त्यानावर उपक्रम राबाडेत स्पर्धाना माध्यमातून आणि बक्षीस ते ऑनलाईन पत्र प्रमाणपत्र वगैरे ते गैर मस्त वाटणं आणि खरोखर सोशल मीडिया माध्यमातून बटासनी आपली ओळख व्हायले आता आपल्याशी ज्या बी जोडी जायला शेतच ना त्या बटा आपण ऑनलाईन आणि फोन माध्यमातून एकमेकाशी संपर्क साधा बरोबर आहे म्हणजे आपण कलाकार बी ज्या लेल शेतस त्यासना इन्स्टा आयडी वही प्रोफाईल वही त्या ऑनलाईन मांगाडी सण त्यासले आपण डायरेक्ट सिलेक्ट करेले आता ऑडिशन पिडिशन जरा असं बाजूला ठेवले पण आता येणाऱ्या टाइम आपण बाकीना कलाकार करता ऑडिशन नक्की ठेवा शेतच ते धुये होई आंबेनेर होई शिरपूर होई आपण त्या तांदडे जळगाव नंदुरबार मालेगाव या भागमा आपण ऑडिशन ठेवसू ज्यांनी करू पूर्ण ज्या पात्र राहतील आपण त्या ऑडिशनना माध्यमातून निवडसो आणि गैर मस्त मजा असे या महिना इजाजभाई पठाण आलेले आहेत उन्हात जय खानदेश द फार्मासिस्ट या महिन्यात मी आपला सोबत काम करायला आतुरशे वा ची आतुरता जानामा शे त्या पट्टा आपल्या बरोबर कामे करावं शेतस आणि आपण हाही आपल्यासाठी करेल आपला वेब सिरीज मा आणणार तुम्हाला माहिती की जवळजवळ 46 ते 52 कॅरेक्टर येवा शेतच अख्खा आणि आपण 25 एपिसोड ना 4 सीझन ना टार्गेट ठेलचे म्हणजे 2 वरीस ते काही देखणच काम नाही दर हप्त्याला आपण एक एपिसोड टाकाव शेतच म्हणजे टाकाव शेतच आता सर्वात मोठी गोष्ट म्हणजे विकास सेन म्हणणार सर तुम्हाला दोन्ही ज्या पात्र शेतस त्या पात्राने थोडीशी झलक दाखवावा रे बापरे
ते असं शे ते जसं अजून बट असल्या पात्रावर आहे ना आपण कामही करीत राहतो बरोबर आहे. पण गंमत अशी होई की याच्या 2 पात्र शे. मी त्यामध्ये चमन झिंगा नावानं पात्र करीत राहिलो आणि अण्णा जिपरू अण्णा शेतच. आणि अण्णा तसं मी थोडंसं सांगत तुम्हाला पात्राविषयी कारण मी कास्टिंग करेल शे मी त्यामुळे माहिती आहे. तर अण्णा म्हणजे एक एम-ए शिकल एकदम उत्कृष्ट. पण या बिचाराले जिंदगी में साला चान्सच भेटणार नाही ना म्हणून सर हाऊ शिकेल पण होकेल होय क्या. मग गावमा कसं राहस, गाव गल्लीनं कुत्राला झालं कोणी भाव देत नाही. पण जर्मन शेपर्ड बाहेरचे म्हणून ना त्याला बोलतात बिस्किट आहे काय असं तसं. आपलं बट नॅचरल शे. त्या गावमा इथला हुशार माणूस राहायचं. तो मग कशी कजा आणि मजा खरंच झिंगानाना, चमन बरोबर, अको सरपंच, पाटील बरोबर हुज्जत या माध्यमातून आपण थोडे पुढे जावं शेतच. अण्णासाहेब वेब सिरीजनं नाव काय शे? अण्णासाहेब तुषार चरित्र. तुषार अच्छा चित्रा तुषार म्हणजे चरित्र. आपला गावना जोडे बबळात बनशील गाव मुंबई अच्छा. तिकडे पण सध्या जॉब लेकर मुंबईकडे ते. तर तुषार जिंगानाना इरसाल नमुना हे आपलं वेब सिरीज नाव आहे आणि आपलं इरसाल गावले आपण त्यानं चित्रीकरण करणं 7 फेब्रुवारी महिन्यात. तर तुमले अजून काही विचारणं होईल प्रश्नाचं माध्यम ते थांबणं पण आमले विचार तुमले काय वाटतं तुमले जर सहभाग घेणार आहे तर सहभाग न भागामध्ये सांगा आम्ही तुमले आपला वेब सिरीज मग संधी देतो. मला वाटतं आपल्या ग्रुपले टाकावी ना? लिंक टाकली ना आपण? हा हां, काम होतील बाकी ना. विकास ते सेन सर तुम्ही आपल्या ग्रुपवर शेअर करा. असल खानदेशी मग आणि इतरत्र जे आपला ग्रुप आहे त्याच्यापर्यंत पोहोचावा. हां, तर तुम्हाला कॅरेक्टर एक मी जे पात्र शे, जे मी लिखेल होतं 2005 मा. एक चमन हा, नावानं काय कॅरेक्टर लिखेल होतं. पण हम्म. एक ओढाओढी नावानी स्क्रिप्ट होती तेव्हा होतं ते. पण ती स्क्रिप्ट काही वहिनी नाही. मी रहस्य कथा नामनी चित्रपट बनाडा होता. तो आपल्या चॅनलवर छे. तर एक सोनू म्हणून मी बनाडा राहीन हिंदीमा. पण त्यांना बी वहिनी नाही. पण आता आई चमन, चमन असं शे तो गावमा त्यांना एक भक्तिभाव आणि व्यायाम या माध्यमातून तो स्वतःला प्रिपेअर करस आणि समाजमा संस्कार आणि शिक्षण या दोन्ही कितलं महत्व शे ते येणारं रूप लिसन सांगायला काम करावं शे. बस इथलं सांगच अरे वा. बाकी काही एकदम आपण जरासं झाकेल ठेवू आणि पात्र गैरा मजा ना राहावा शेतच आणि गावना बाकी शेतच ना सरपंच होई, पाटील होई, वाणी शे दुकान आता वाण्याना दुकान मग जावान टाइमले जर खिसामा पैसा नाही राहणार तर माणूसनी मानसिक स्थिती कशी राहस आणि पैसा यावर मग वाण्याशी कसा बोलस अहो बी जरासं मजाशीर येस ना आणि गावमा बऱ्याचशा असा पात्र राहतस काही काल्पनिक पात्र आहे. या माध्यमातून आपण सामाजिक अर्थव्यवस्था, सामाजिक विसंगती, सामाजिक उद्देश आणि समाजमा ज्या चढ उतारना भाषा शे. जेब में जब मनी रहता है ना, तो बोलानी, वागानी आणि चालानी पद्धत न्यारी राहस. पण ह्या आपला जर बटा पात्र शाने या या कपल लक्ष येतच. यातले 2 टाईम खावलानी बी पंचाईत आहे. पण मग यासना भोवती गरमानी जी तकतक राहस. म्हणजे जिंगानाना बरोबर रखमाश आहे. ती आपली माधवीताई छाईलकर म्हणून शेतच मस्त कलाकार आहेत. त्या करावं शेतच शेवंता म्हणून निधी पोपे, कामिनी म्हणून. अजून श्रद्धा आहे आपली ती सरपंच आणि पोरशे. अजून जगदीश तेली म्हणायचे ते एक गोड बोलू विलन जो पूर्वीना टाइप आहे थोडासा जीवन टाइप आहे. म्हणजे आपण जरा असा बराचसा पात्र शे. आपला शाहरुख पाहिजे. तो खाटीक त्यानं चिकननं बी दुकान आहे त्याच्यामुळे तो खाटीक करेना. सर शोले पिक्चरनी झलक आपल्या अख्ख्या वेब सीरीजमा आपण टाकावं शकतोस. त्यांना एक बी कॅरेक्टर मोठा नाही आणि एक बी कॅरेक्टर छोटा नाही. ना लीड ना सेकंड लीड. बटासनं आपलं पात्रानं वलय आहे, एक सामाजिक अवस्था आहे, परिस्थिती आहे. त्या माध्यमातून त्या बटा पुढे यावं शकतोस.
आता ना शेतकरी भाऊ जमीनवर वैसन पोरे देखाले बोलतात अपेक्षा ठेवतस आणि शेतकरी ज्वारी का नको तो विषय पण आपण महत्वाचा शे. काय आहे, हे त्या वेब सिरीज मा आपले नितीन सरलिकीच राहणार आणि या मुद्दा आहे ना टाइमवर कमेंट ना माध्यमातून जे येतील आपल्याकडे त्या लिसन आपण पूर्ण चित्रीकरण करावं शेतस. म्हणजे जो रिअल प्रॉब्लेम आहे तो पोरीस ना होई, तो जावाई ना होई, नाही तर आको दुसरा होई. या पटा प्रॉब्लेम लिसन आपण ऐकलं. निलेश बडे साहेब आलेले आहेत तुमचे मित्र. हा चला जतीन चांगली सर. गोष्ट आहे. हो सर. आणि मला एक खूप सांगा सर, महत्वाचं वाटतं. तुम्ही ऍक्च्युअली नोकरी करतो बरोबर? मनोहर खैरनार सर. पण तुम्हाला या वेब सीरीज मध्ये का असं वाटलं, की सगळं काम सोडून आता जमेल का? होईल का? हे का वाटलं तुम्हाला करण्याची इच्छा का झाली? अं, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे, की आपण म्हणतोच ना की आवड राहिली का सवड भेटल. तर ती सवड काढणे आहे. आता सवडीची असते कारण आपली आवड मिळते. आणि कसं आहे, काही काही जबरदस्ती नाही आहे, हा एक आवड आहे आपली. आणि हा एक आवड एवढी प्रचंड आहे, की हा एक श्वास आहे आपला. त्या श्वासने ना माणूस गुदमरीत असतो. तसं नाटक, अभिनय हा एक श्वास आहे. त्यासाठी आपण काम करायला पाहिजे असं मला वेळोवेळी वाटतच. आणि त्यासाठी आणि आपला खानदेश ही जी भाषा आहे अरेनी भाषा आणि ती भाषा म्हणजे माझी मातृभाषा आणि त्या भाषणासाठी आपण तिला देणं लागतोच. आणि त्याच भाषा आतापर्यंत उपक्रम म्हणा बराच जर का आपण ऐकत राहतो जवळजवळ मी 2010 एक पासून तर आतापर्यंत सगळंच आहेर आणि वरच मी फोकस करा. आणि ती भाषा आणि गोडी किंवा त्या भाषेला जे काही महत्व आहे खूप वेगळं आहे. ही एक गोष्ट आहे महत्वाची. आणि आहेर भाषा हिना गोडवा आपला 7 समुद्र पार कसं म्हणजे पोहोचेल म्हणजे कटलून लोक जायला येतात त्यास्ता लोकून आहे आपलं वेब सिरीज पोहोचेल या उद्दिष्टाने आयरनसाठी काम करणं म्हणजे वेब सिरीज मध्ये काम करण्याची इच्छा आहे. आणि काय राहतं माहिती का? जे आपले दखी राहणार त्यासले बी सांगणे, आपण कामे गैरा करतस, पण काम आहे पोट भराणं करत बाई. पण पोट भराणं टाइमला ना आपलं मन काही समाधान होत नाही. आणि आपला मधला जो कलाकार राहस ना, व आपले टोची रातले, पाईटले असं कधी कवे सांगत राहस, की "बघ आपण कामे करतस, पैसा कमावतस, किराणा देतस, खातस, पितस, गप्पा मारतस. पण आपली जी आत्मानी भूक आहे, ती साठी काय करतस?" तर सगळ्यात महत्त्वानं आहे, की जो माणूस पटकरीसन बी जरा असमाधानी आहे ना, त्याला कला हा ही क्षेत्र एकमेव असं राहस, की तो आपली हुनर, आपली इच्छा, आपला समाधान त्याला शोधायला आणि धुंडायला जरासा मार्ग भेटस. आणि आहे टीमवर्क शे अण्णा. ती टीमवर्क शे आणि टीमवर्कना माध्यमातून आपण थोडंसं एकमेकांना परिचय, एकमेकांना सल्ला, एकमेकांना नॉलेज यांना वापर करीत आणि पुढे जावं शे. शाहरुख विचार आहे ना, भाऊ खाटीकनं काय शे? खाटीकनं काय शे? खाटीकनी गैरी उधारी फसेले. लोकेशले ना तो उधारी दी ना तुले माल लेवालेच पैसा नाही. मग आता तो काय करावं शे? मग त्याला घरमा खावाना करता धंदा ते करणं पडावं शे ना. मग खाटीक आणि जिंगाणा आणि जिपरू यासनं जराशी जुंगड करणं अहो चमन ते जरासा आध्यात्मिक शे तो अहो खाटीक गावना दोस्त शे पटास ना. म्हणजे वय नाही आटे अजिबात हा विशेष आपल्या सिरीजमा सर्वात मोठा जो फासला राहस ना, की अहो छोटा, अहो मोठा, 18 वरीसना, 50 वरीसना आपला हास्यरसमा राहावाना कारण बटाजण एकमेकना मित्र ह्या माध्यमातून आपण जोगे यावा शेतस आणि स्क्रीनवर दिखाव शेतस. आणि सर्वात महत्वाचं आत्य उन्हात भटू सर उन्हात आपलं एक पात्रानं परिचय सांगस, की गावमा असा एखादा माणूस राहस ना, ह्या कानावर ऐका ना त्यानं या पोट मग काहीच राहत नाही.
तो ह्या कानवर जाऊ देत नाही, या तोंडवरी बटा असले सांगत फिरस. मग त्यांना मग जो जोक, जो भांडणे, ज्या कजा निर्माण होतच ना, तो हऊ एक बहादर रास. तर एक बहादरनं जे पात्र आहे ना, बटू नाना आहे ना, गैर मस्त करावशी आणि बटू चौधरी या जवळपासून मी शिडीला टाइम होता ना, तेव्हापासून याच ना पिक्चर दाखवत आणि योगायोगाने आपण परिचय आपला असल खानदेश माध्यमातून आपण एक अहिराणी भाषा मग गधडानं लगीन आई बी करलं ते त्या नामा बी त्या होतात. आणि मला ते ध्यानमा राहायचं आहे आणि प्रत्येक पात्र आपल्या वेब सीरीजमा हाही मूळ ते पात्रच राहावं असे. म्हणजे आपण त्यामा ॲक्टिंग करानीच नाही शे. तुमले जे येस तेच, जे शेतच त्याच. म्हणजे आपण ॲक्टिंग हा पार्ट टेक्निकली आखो तुमले मी नाट्यशास्त्रानं 10 वर्ष अभ्यास करेल शे. आणि बराचसा पिक्चर, सीरियल आणि थोडासा जास्त इतरांपेक्षा अनुभवी किंवा तुम्ही आपल्यामा होतील. तर ह्या लोके एकत्र ही सज्जवय चांगला विचार एका ठिकाणी मांडतस ना, ते एक चांगलं कंटेंट तयार व्हस. आपण आई मिक्स ज्यूस म्हणतोच ना, एकदम पौष्टिक या यामा बनाडाव शेतस. अको प्रिया सुरते मॅडम अच्छा प्रिया सुरते या नाट्यकर्मी आणि चांगला अभिनेत्री शेतसच पण व्यक्तिमत्व आणि जी सरपंचानी फोटोमधली बाई शे गरणीबाई, बाई म्हणजे गरणीबाई. त्या एक कॅरेक्टर मस्त शे आणि जवळ एखादं भुतडं समोर येस, तर माणूस काय कजावस. त्या या पात्र सांगावं शेतस हास्यरसना माध्यमातून आणि अशा बऱ्याचशा गोष्टी व्हावं शेतस क्या आणि असं काही नाही शे. आपल्या आजूबाजूला जे घडतंस, ज्याला माहिती होई, जर आपण एकमेकांना विचारतून आपले सांगत, ते आपण त्या अजून टाकून 4 चांद लावतो. बाकी काय नाही. आणि हाही प्लॅटफॉर्म म्हणजे बाकी नसली समजा तुम्ही व्हिडिओ करीसन बी धाडात. मला वाटायचं ना अण्णा, हाही नुसतं आहे ना एक वेब सीरीजच नाही. पण कोणले वाटे ना एखाद्याकडे मोनोलॉग होई, एखाद्याकडे कथा होई, एखाद्याकडे ते गरमा असा व्हिडिओ बनाडीस ना आपल्याकडे धाडी शकतोस ना. म्हणजे आपण हा, आपल्या चॅनलवर टाकतो त्या. टाकू शकतो, टाकू शकतोस. हां. तर म्हणजे पुन्हा करतो निस्ता मी, कारण बसंत बोला, लीला बोला. प्रोडक्शन फक्त आपलं नाहीये, आपलं सर्वच नाही. मन किंवा तुम असं नाही. तर हाही खानदेशना सर्व ज्या काही कलाकार लोक आहेत त्याचं सर्वांसाठी. तर तुम्ही सुद्धा आपला या युट्यूबला माध्यमातून किंवा या युट्यूब चॅनलला माध्यमातून तुम्ही कला सादर करू शकतोस. आम्ही आमना नंबर देईल एखादा. जर नसेल तर रात्री टाका. मी मला व्हॉट्सअप नंबर सांगस 7039437976 बनतस तर तुम्हाला पण सांगितलं. जे काही कंटेंट येते ना, तर आपण नक्कीच परीक्षण करून आपण त्याला अपलोड करू शकतो. हां, पुन्हा म्हणजे एक म्हणजे काय होईल आपला खानदेशी जे क्षेत्र आहे मग अहिराणी भाषा आहे ना, जो बी कोणाकडे ज्यानाकडे कंटेंट होते जेन्युइन आता काय 2 प्रकार राहतात. एक कॉपी राहते, एक क्रिएशन राहते. मी जरासं टेक्निकल सांगेल. तर कॉपी मग आपण काय 2 लोक करतो आहेत. 2 लोक आहेत, 2 लोक आपलं. हां, एक ऑफिशियल खानदेशी खानदेशी भाऊ भाऊ. वाह, आणि एक वाह, वाह, वाह! सरपंच. खानदेशी भाऊ ही लागणं हो एक डाव ना. गैरा आणि बिजी खानदेश माणशी आणि खानदेश अजून श्रद्धा खानदेश निंबळकर. खूप छान वेलकम, वेलकम. संकल्प आहे आणि मनापासून धन्यवाद तुम्ही कलाकारांना प्लॅटफॉर्म देत आहेत. हां, प्लॅटफॉर्मच नाही शे अहो. ते हाही गोट कशी शे आपली मनमानीची खदखद शे ना ती अशी काढाणी आहे. ती काडीसन एक ठिकाणी लयानी आहे आणि ती बट असना समोर लिसन तुम्ही काय शेतच बुवा. माणूस म्हणून जगताना जो आयटोकाम असा कचरा आपला भरेल राहस म्हणत गैरा भरेल राहस. त्यामुळे मी ना कायम टाली करस. म्हणजे आपल्या डोकावर बी कचरा नको आणि डोकामध्ये बी कचरा नको. म्हणजे काय होईल, की आपलं वाह! जीवन जगत असताना आहे ना हं. मनमोके आणि असं त्यानंतर ना एन्जॉय त्या पद्धतीनं आपण आहे मांडव शेतस आणि सर्वात महत्त्वानं याला एक टेक्निकल लोके राहतस ज्या लेखक, दिग्दर्शक, एडिटर, कॅमेरा, आर्ट तेव्हा बटा एक कलाकार म्हणून सर पात्र राहतस. त्यानंतर मग डिस्प्ले करायसाठी हा प्लॅटफॉर्म आहे. तर ह्या मोठी टीम लागस आणि नितीन सरनी जे लिखेल होतं ना, ते मना डोकामा 2002 पाहिलं होतं ॲक्चुअली.
म्हणजे मी जर नितीन सरले आभार मनापेक्षा जर खरंच त्यासनी मनमा जे होतं ना ती एक कथा लिखित होती. कारण आमना गावना एक नाही होता ना तो बिचारा दाखलपणे घरी घरी सर आमली टाली बिली करी जाय चप्पी बिप्पी ते असं कटकट कटकट करी सर मशीन गैरे गुदगुल्या आहेत. तो एक अनुभव अजून बी राहिलो. पण जवळ गाव एकनी टपरी टाकी ना तवय बटाटे टपरीवर जायत. बिचारांनी गैरी कजा म्हणे मी मन होते तीच कथा आपले नितीन सरनी लिखी संधाड ऑफिशियल का मीटिंग केव्हा आहे आणि कुठे आहे शूट वर्कशॉप कधी असेल ते कळवा सर. हो ग्रुपवर आपण नक्कीच त्याच्याविषयी डिस्कशन करणार आहोत आणि सगळ्यात महत्वाचं 15 जानेवारी नंतर आपण ऍक्टिव्ह होणार आहोत. 15 जानेवारीला नंतर आपल्या तारखा सगळ्या कळतील. 15 जानेवारी नंतर प्रत्यक्ष लोकेशनला जाऊन प्रत्यक्ष धुळ्याचे आणि पाचोरा धरणगाव किंवा नंदुरबार हे कलाकार आपण एकत्र तिथे येऊन एक मीटिंग वर्कशॉप घेणार आहोत. ते धुळ्यालाही असू शकतं आणि ज्या पद्धतीने आपण चर्चात्मक दृष्टिकोन होईल त्या पद्धतीने आपण पुढे जासू. आणि मी मराठीमा बोलायला लागतो इथला मा का हो खानदेश मा कमेंट टाका ना म्हणजे मी खानदेश मा सांगतो ना नाही ते काय मराठी मा वाचायला लागे का मग माणूस मराठी बोलस. तर अण्णा बरोबर. आणि त्या तारीख प्रश्नाचं आपली याचं तारीख उत्तर देऊ होईल शकेल. तर नाशिक मालेगाव धुळा आणि बाकीना कलाकार तथा तर आपण प्रत्यक्ष लोकेशनवर जायचं बाकीनी बैठी व्यवस्था आणि जवळ शूटिंग राही ज्या दिनना आपलं तारीख तय होई त्यांना पहिले दिवशी आपण वर्कशॉपच लेवा शेतस. पहिला दिवस बिलकुल शूटिंग नाही राहील. पहिल्या दिवशी पात्रांना परिचय पात्र काय शे पात्र काय करस कसं चालस कसं बोलस यानावर डिस्कशन होई. जे इंडस्ट्रीमा वस फक्त आता आपलं अंतर जास्ती शे मी बट्टास पर्यंत नाही पोहोचू शकत आणि बट्टास तारखा बट्टास टाईप जास्त आपले नाहीये. तरी पण आपण ह्या सोशल मीडिया नेटवर्क माध्यमातून एकमेकले कनेक्टेड शेतस. तुम्ही कवय बी आपलाशी गप्प मारू शकतास अण्णा शेतस मी शेतस तुम्ही कवय बी फोन करा आणि आपलं पात्र काय आहे आपला प्रवास कसा आहे यांना विषयी तुम्ही विचारू शकतास. आणि सर्वात महत्वानं हाही आपण आहे ना एक जी घरघर लागेल मराठी इंडस्ट्रीला जराशी टेक्निकल म्हणा किंवा ज्या गोष्टी अशा बांग्या चाली राहण्यात तर आपण जर असं सिनेमॅटिक पद्धतीने विचार करू ज्यांना कंटिन्यू राहतच तुम्हाला माहिती आहे बाकी असली जे नवीन शेतसला आपला कंटिन्युटी ना प्रश्न राही कॅरेक्टर का भाऊ जेव्हा बोलायला टाइम येस ना आपण असं गैर बोलतोस पण स्क्रिप्ट हात मा यस आणि त्यांना ज्या डायलॉग राहतात शब्द राहतच त्या आपल्या भावना राहतच भावना या लेखकनी लिखे दिग्दर्शक दकस कॅमेरामन टिपस आणि बाकी ना लोक त्याला पॉलिश करतात शेवटी एडिट व्हायचं ते आपले डिस्प्लेला दिकस अहो प्रवास. पण जवळ आत्मा जवळ शब्द येतच ना त्या आपले शब्द मांडाना भावना त्या जरा अवघड राहतीस म्हणून आपलं कलाकार म्हणून प्रिपेअर बनाय या वेब सिरीज ना माध्यमातून जेणेकरून सण आहे ना जास्ती खोल मान न जायचं आपण मस्त पैकी एन्जॉय करत करत आपण शूटिंग कराना या 4 दिवस पिकनिक म्हणून सण करावं शेतच दर महिन्याला इथलं एकदम सोपं सरळ आणि एकदम साधं काम आहे. ते बी चांगलं तंत्रज्ञान चांगलं टेक्निक आणि बट असले सांगा आनंद होस की आपले बटा चांगला विचार करणारा कलाकार शेतस टाइम देणारा कलाकार शेतस आणि बट हा कलाकारसनी मसालानी खानदेशी खिचडी शे झिंगाणा ना खानदेशी खिचडी म्हणजे या मराठी भाषेमध्ये बिर्याणी पुलाव बिर्याणी म्हणतस ना बटी खिचडी जो स्वभाची खरी पुलाव बात. होईल. हा 1 महिना मग 4 दिन बरं सर एक नरेंद्र पाटील भाचे आहे आपल्या गावनं हम्म. वेळेतच जय खानदेश ओम जय नमो खानदेश आदेश नमो. जय खानदेश नमो आदेश. हा जे आपलं एक गोरक्षनाथ मंदिर आहे हा मधला सदस्य येतच नरेंद्र पाटील आणि क्या नरेंद्र कपिल जर मला आवाज ऐकू येत किंवा तुम्ही ऑनलाईन असेल तुम्हाला सांगस की ज्या भानुदास पाटील सर आहे म्हणजे आपला वेब सिरीजला जे निर्माता येतस डीओपी येतस अभिनेता आणि बरंच काही
तर ह्या स्वतः गोरक्षनाथ म्हणजे भक्त आहेत. तर त्यासले आनंद होईना होता की मी त्या टाइमला सांगलं की आमच्या गावाला खूप मस्त मंदिर आहे गोरक्षनाथ मंदिर. त्यासनं आपला जो व्हिडिओ तयार होतात ना ते आपण सर असे मी दाखवला तसे प्रचंड आवडलं. जसं आता आम्ही पुन्हा महिना मागे हिसाळा गावाला जो भेट द्यावायचं त्या टाइमले गोरक्षनाथ मंदिरला आम्ही भेट द्यावायला जाणार आणि तुम्ही आम्हाला सोबत राहणार. सर पुढे. हा तर आनंदनी गोष्ट आहे की त्या या वेब सिरीज मा आपण जे दखडावशे ते चमन नावनं कॅरेक्टर तुम्ही करावशे तो एक पैलवान बी आहे आणि एक नातना भक्त बी आहे. त्यामुळे मी पुजारी बी आहे आणि खरंच मी पूजा वाट थोडस आपले जमस आणि गाव इसळवानं कारण आहे पहिलं की त्या गावमा गोरक्षनाथ भगवान मंदिर आहे पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा आई गाव तुमनं आहे. तिसरा मुद्दा आपलं गावनं गावलेलं होतं. त्यामुळे मोठं गाव मग शूटिंग जरासा त्रास हो सिटीमा आणि तिथे वातावरण आहे शेती बिती डोंगर आजूबाजूला झाडे झुडपे आई ते जरासं वापरायला आपले काम मग पडी ऑफिशियल खानदेश का मी नाचपंथी आहे दादा मी नाच शे वा 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 किती चांगली गोडचे आणि आई जी वेब सिरीज वही राहिली ना ती आपली संकल्पना नाही आई वर्णाने काहीतरी करानं ठरायले आणि आई वही राहणं आणि मनमोके वही राहणं आई मला बी माहिती शे तुमले बी माहिती आहे आणि खरंच या माध्यमातून काहीतरी चांगला घडावशे या नामा अशा आपण चौकन काय आखी लेल शेतच नाही लेल शेतच या नामा तुमना विचार तुमना आचार आणि तुमनी कला या पटा जीव वतीसन सादर कराना गैरा चान्स आहे आणि बटासले इम्प्रूव्ह व्हाना एक माणूस बी आणि कलाकार बी व्हाना चान्स आहे त्यामुळे आपण एकमेकांना विचार एकमेकांना आचार आणि एकमेकांना पद्धत जरा समयसन दोष बाजूले टीचर गुण आत्मसात करीसन एकमेकांना समयसन कारण 4 दिवस आपले पिकनिक कराने कोण काय कसं कुठे आपलं आपलं जीवन मा न्यारा न्यारा राहतच माणूस म्हणा ते त्यांना मग गुण आणि दोष राहतच पण आपले गुण वाढवण्याचे दोषकडे काही ध्यान देणं नाही भाऊ ज्यानं त्यांना दोष ज्यानं त्यांना कर राहतील त्यामुळे फक्त आपले आपली प्रोडक्ट आणि आपली वेब सिरीज कशी टॉपले लई जावानी आहे यांना करतात तुमना अभिमान मा काही विचार होईना तो बठ्ठाया ना वताना आहेत आणि पूर्ण मार्ग असा आपले चालत जावा नशी बाकी काय नाही आणि अण्णा तुम्ही मला एक सांगा की काम तर करतच पण तुम्ही ऍक्टिंग किंवा या भानुदास सर तुम्ही कोणता रोल करणार हा तुम्ही थोडासा लेट होणार त्यावरती चर्चा होईनी आता रोलला माध्यम सांगा ना म्हणजे की मी एक चमन नाव ना कॅरेक्टर शेव पण मन नाव शे चमन झिंगा ते आणि जिप्रो अण्णा या शेतच आपला मनोहर अण्णा बटू नाना शेतच चुगल बटुऱ्या म्हणजे तुम्ही कारण जे कांड होईना ते एक काडी लावानं काम बटू नानाच करावशी आणि शेवंता शे वैशू शे मंगल शे दगडू काटिक शे सदाभाऊ शे नितीन काका शे ते काय काय सांगू मला ध्यान माझं मला मेमरी ना जराशी हँग होईल आज 50 ते 55 कॅरेक्टर शेतच आपला एकंदरीत 50 ते 55 कॅरेक्टर हा पोस्ट मास्टर बी ना पिंगरी आहे पोस्ट पोस्ट मास्टर आहे मास्टर भिंगरी बी गाव मा पोलीस पाटील आहे, सरपंच आहे, शेवंत आहे, भिंगरी आहे, असं बराच कॅरेक्टर. हा जगदीश तेली बी उन्हा भाऊ मी बी शेतच रे बोल रे बटा खानदेशी भाऊ मी म्हणा राहाल रोल काय शे तू ना शे ना रोल शे ना बटासले रोल शे ना रोल शे बवरा शे बट शे तुमले जे जे होणार वही ते पट्ट शे काही टेन्शन लिहू नका तुम्ही फक्त आपला हत्यारले अभिनय ना हत्यारले धार लावानं काम चालू कर द्या प्रॅक्टिस बी करा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा सांगच की इंडस्ट्रीमा जवळ आपले काम करणं रास ते थोडस आपले ना स्वतःला तयार करणं पडस भवरा भिंगरी मी बी शे वा 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 मस्त तुम्ही बटा शेतच तर घर तुमले असं वाटत होई की काही नाही मी आता 10 तारीख पाहिजे प्रत्येकले स्क्रिप्ट आपण पुरी वहिनी की धाडी दिसत प्रत्येकना डायलॉग बिलॉग थोडासा फोनना माध्यमतीन परत आपण चर्चाना माध्यमतीन त्यासनी स्ट्रक्चर पोस्चर स्टाईल बिल या आपण बटाटे सांगसोत म्हणजे एक एक आहे आणि एक जिंगणाराले साला बी आहे साला
तो बैला खांड करावं शाको. कारण त्याले घरमा काही खावला भेटत नाही, बहीण नाही, डोकं का असतो, मग त्यांना गाईला कजावा शेतच. आणि अशा पद्धतीने आपण बैरा मस्त मस्त कॅरेक्टर करावं शेतच. बटासना कॅरेक्टर मजाना शेतच, प्लॅटफॉर्म मी मजाना शे. आणि विशेष म्हणजे आपण या डबिंगना माध्यमातून याले मराठी आणि हिंदी या 3 भाषा करायला प्रयत्न करीत राहिले. जेणेकरून आपण निस्ता खानदेशच नाही, आपली आई वेब सिरीज महाराष्ट्र आणि पुरा भारतभर, हिंदी म्हटल्यावर भारतभर बटाकडे आपला, कारण आपले बाकीना बी चॅनल येतच. कबीरा प्रोडक्शन नावनं आपलं दुसरं चॅनल आहे, कबीरा प्रोडक्शन कॉमेडी आहे, ऍक्टिंग टिप्स बाय भानुदास या नावावर मराठी आहे. आणि एक आपला थोडासा रहस्यमय कंटेंट बी चॅनल आहे, कबीरा मिस्ट्रियस म्हणजे सर, मिस्ट्रियस कबीरा. तर अशा पद्धतीने आपण कमीत कमी जवळ 5-6 प्लॅटफॉर्मवर कामे करतच राहते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपलं आई बसंत प्रोडक्शन आहे, आई राणी कंटेंट करता आहे एक चॅनल आपण बनवणार जे मनोरंजन नशे, म्हणजे आपण ते एकमेकांना माध्यमातून कोलॅबोरेट करत राहिलो. पण आता हाई करा ना, म्हणजे आपले स्वतःला पॉलिश करणं गैर काम नाही. नाही तर आपण असे जवळ काही करण रास्तवय उठतच आणि चालायला लागतच. मित्र सोबत आपली चर्चा करणं उद्देश जाऊये, की आपले काय करणं शे, कोठे जावं नशे, कोठे जायचं, काय खावं नशे, काय राहावं नशे, आणि आपला उद्देश काय. हाई बोलाना चालाना करता आपण हाई मीटिंग ना माध्यमातून एकत्र येतच काही अर्धा 1 तास. आणि बटासले खरंच मन पाहिजे धन्यवाद. का हो दादा शूटिंगला टाइम या बाकीना प्रश्न ना दादा, आपण पर्सनल ग्रुपले चावयशूत. कारण खावानं, सकाळी जावानं, काय पेवानं, हे बडा कार्यक्रम तर होतील. त्यामुळे ती टेन्शन नाही. पोटमा नाही पडणं, ते काम करतील का लोक, काय चेष्टा मस्कर करायला भाऊ तुम्ही. मस्त मस्त, काही टेन्शन नको लिहू. तुले सकाळी उठना का पहिले ताटी तुला पुढे ठेवसूत बाई, खायले बोल मग जाईये असं करतो आपण. भारी मजा येईल. और सुरई अण्णा तुमच्या मनमा अजून काही खदखद होईना या वेब सिरीजनी, हा, ती जरा काढावं. मला या कलाकाराचे सांगेल की आपला कलाकार आपल्या सोबत काम करावं, ज्याने आपले होकार दिला आणि आपल्या सोबत काम करायला इच्छा आहे. तर मी तुमले खरं सांगेल की तुम्ही खूप भाग्यशाली शेतस की तुम्ही माध्यम जाईल. एक स्वतःला तुम्ही चांगलं प्रिपेअर करायचं. महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही बाहेर कुठे पण जा, जर तुमले अभिनय शिकले होईल, जर तुम्ही अभिनेता बनले तर अभिनय वगैरे या गोष्टीला बेसिकली महत्वाचं शेतस. मग त्यासाठी असं मोठमोठं दुकानं बांधली जातात मुंबई, पुणे सारखा शहरमा, नाशिकमा कुठेही जाऊ तुम्ही तर 1-1 लाख, 1.5 लाख रुपयाचा क्लिअर आणि त्यातून फक्त सॅटर्डे संडे पूर्ण वर्षभर जर म्हणा तर जवळजवळ त्या 100 दिवस आपला येतच. त्या 100 दिवस 2-3 तास म्हणजे तुम्ही आता हिशोब लायला की कितला तास आपले ते शिकवतोस आणि आपला म्हणजे कितला पैसा देतोस. परंतु या वेब सिरीजच्या माध्यमातून आपला सोबत जे आहेतच तर खूप मोठा आणि अनुभवी व्यक्ती आहेत की ते भरपूर खस्ता खायला तर स्वतः शिकेल पण येतोस. त्या नाट्यशास्त्रावर विषयाचा अभ्यासही घेतोस भानुदास पाटील सर. त्या उत्तम जवळजवळ 20 वर्ष ज्याने त्यांनी फोटोग्राफी केलेली तेही उत्तम त्याच्याकडे अनुभव आहे. सोबतच त्या एक YouTube डेव्हलपर आहेत. हां, ते एक माध्यम आहे. स्वतः त्यासनं म्हणजे त्या बऱ्याच सिरियल वगैरे केलेल्या, बऱ्याच वेब सिरीज त्यांनी केलेल्या, शॉर्ट फिल्म बनवलेल्या. तर जवळ-जवळ आज त्या जरी 50+ किंवा 50 आसपास येतात. पण त्याच्याकडे खूप मोठा अनुभव आहे. आणि या माध्यमातून आपण शिकवू पण येतोच. आपली एक चांगली संधी भेटत आहे. आणि एक उत्तम अभिनेता म्हणून आपण बाहेर पडसू. हाय तुमले मी आठच ग्वाही देतो. कारण ते आपले बटतंत्र माहिती आहे. आपण Instaवर, YouTubeच्या माध्यमातून लाईव्ह जातोच. आपला परफॉर्म करतोच. परंतु एक जे तंत्र असतं अभिनय तंत्र. तर ते अभिनय तंत्र तुमले फक्त आणि फक्त या वेब सिरीजच्या माध्यमातून शिकायला भेटेल. असं मला म्हणजे तुमले सांगावसं वाटतं. आणि त्यासाठी एक अनुभवी जे व्यक्तिमत्व लागत ना, ते आपण आपल्या सोबत येतच. तर तुम्हा सर्वांना पहिली गोष्ट अभिनंदन आणि कौतुक की तुम्ही
या वेब सिरीज में काम करावं. सर बोला आता. हा एक मुद्दा गैर मस्त सांगता का. मी ना सुरुवात ना एक अनुभव सांगस म्हणजे तुम्हाला ना त्याला रिलेट होईल. जो मैं 18 वर्ष नव्हतो ना तेव्हा मला पिक्चर दखानी गैरी असे पागल होतो मैं. मना टाइमला मिथुन चक्रवर्ती धर्मेंद्र या आमना हिरो होतात आणि त्या दखाना करता मी कवय कवय पिक्चरले जावान करता परीक्षा बी बुडाई टाकेलेतच आणि गैरा मार बी खायले. आणि गडबड अशी आहे की मी सांगस त्या टाइमला मी ऑडिशनले जाऊ आणि ऑडिशनले जावानंतर पहिला प्रश्न असा विचारत की तुमने थिएटर किया है. मी म्हणू थिएटर आहे काय भानगड रास मला तर काही समजे नाही. मग जवळ थोडस समजायला लागे मी काही कामे करा जरासा आणि मी काय करा कॅमेरामन म्हणून एक फिल्म मेकिंग ना कोर्स करा. त्या टाइमले 60,000 रुपये खर्च करा होतात मी जरासा 6 दिन ना ते बी आणि त्या टाइमला 60,000 रुपये मी कसा खर्च करायला तर मनापेक्षा जास्त कोणीच सांगावं नाही. कारण मी एक डाव खावाले कमी करेल पण शिकण्यासाठी पैसा गैरा खर्च करेल शिकत. त्यानंतर मी खास पटकथाना कोर्स करा दिग्दर्शन ना करा अख्खी फिल्म मेकिंग ना जे 20 विभाग राहतस मी बटा वर्कशॉप करा. पण तरी जवळ ऑडिशनले जाऊ ना तेव्हा जे संवाद राहतस जे म्हणणं राहस जी स्क्रिप्ट आहे ते आपले का बरं बोलता येत नाही गड्या यांना प्रश्न सापडेल. आणि जवळ त्या म्हणत क्या तुमने थिएटर किया है का तू थिएटर केलंस. पण मला हाही समजा नाही काय थिएटर कसा करता पाहिजे बा. मग जवळजवळ 1000 ऑडिशन देवानंतर 10 ठिकाणी कामे भेटत. मग मला समजणं की सालं थिएटर आपले करणं कितलं गरज नाही. तर जवळ जसं आपण गाडी शिकतस जो शिकवणार असतो आपले सांगस क्लच दाब हाय कर ते कर पहिला दिन दुसरा दिन मग 10वा दिन मग प्रॅक्टिस नंतर 1 साल मग आपण गाडी मस्त चालायला लाग जातच त्यानं सारखं कमाल नाही. मग तसंच होईन मी जवळ नाशिकले घेऊ आमना गुरु शेतस प्रवीण काळोखे सर या स्वतः वर्कशॉप लेतस करतस आणि विजयाबाई मेहता एनएसडी न एक असं नाव शे ज्या नाना पाटेकर विक्रम गोखले नसीरुद्दीन शहा या लोकेसनी कहाणी अशी आहे की त्या दरवर्षीले ह्या विद्याबाई म्हणतच त्यासले बाई तर त्यासले आणि सण एक दिन वर्कशॉप अजून बी म्हणजे मागला 5 वर्ष पहिले विक्रम गोखले होतात तर चालत राहायस ना. आणि जवळ या एनएसडी म्हणजे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा एफटीआय ललित कला केंद्र या नाव जवळ मी ऐक तोय मला समजणं झालं इंजिनियर डॉक्टर जवळ होतच आपण काही शिक्षण पद्धती राहस तसं यानं बी शिक्षण राहस तोय म्हणा डोळ्याचा मोठा होईनात. आणि मग समजलं मग मी थिएटर 2001 मा जॉईन करत आणि 2001 मग लॉकडाऊन नंतर अजून बी मी वैयक्तिक दरवर्षीले 1 किंवा 2 वर्कशॉप करस 4-4 दिनना पुन्हा मग त्यांनी फी कमीत कमी 5 ते 10,000 रुपये राहस. ते का करणं पडत की आपल्या हत्यारले दार लावणं पडत. आणि जर आपले कलाकार म्हणीसन कॅमेरा पुढे काय करणं शिजवय आहे समजस आणि आपण सहज करतस तवय ते मजा येस. आणि खरं सांगच मित्र तुम्ही जर स्वतः करता का एक सोपं उदाहरण सांगा तुमने मी सांगस की 3 महिना मग तुमने बॉडी बिल्डर बनाय तर तुम्ही काय करशाल तर प्रत्येक प्रश्न उत्तर आहेच राहील काय नाही व्यायाम करसोत आणि मग बॉडी बनवसोत. एक चांगला कोचनी त्याला सपोर्ट लागी पहिली गोष्ट तर डाएट काय ठेवणे व्यायाम टाइम काय ठेवणे तुम्हाला बॉडीला काय मान आहे मग ती सकाळी कोणतं करणे रात्री कोणतं करणे सकाळी कवा उठबशा जोर पुलअप विलअप डिप्स आई ते थाईज आणि ते बी थाईज बायसेप हिप जे होई शोल्डर या पद्धतीत बॉडी बनाडणी पडत. तसे कलाकार होताना नवरस आणि नवरस ना बरोबर आपले स्वतःना एक पिच टिंबर व्हॅल्यूम या वोकल कॉर्ड राहतस यासले ट्युनिंग करणं पडस या जसं दाबनात असा आवाज गैरा पाहिजे निघस आणि असं सोड म्हणजे मी तुमच्याशी बोलताना आवाज अशी व्हेरिएशन आणू शकस आणि व्हेरिएशन आणताना आपल्याला काहीतरी करावं लागतं म्हणजे या कॉर्डले आपण ताणवतोस म्हणजे ही टेक्निक राहिली. मग त्या कलाकार म्हणजे सनस्क्रीनवर आई ठरवणं पडत की बोली कसा चाली कसा दखी कसा बठी कसा उठी कसा
आणि याने मुरक्या काय राहतील, जसं रजनीकांत ते चांगलं वाटत ना आपले, ती स्टाईल त्याला सिग्नेचर स्टाईल म्हणतस. तर बाकी मोठी गोष्ट नाहीये, टेन्शन लेवानं काम नाहीये. कलाकार मनीसन भाई आपल्याला आउटावून टाइम देणं आहे. 2 सालने आपली आई परवास राहावाशे, 4 दिन ना वर्कशॉप राहावाशे असं समजिल्या. दर महिन्याला वर्कशॉप करायला आहे आणि महिनाभर आपण ज्या डोकामा आपला अशा सण किडा बिडा काही राहतील ना, ते या आपले एकत्रही सण गेट टुगेदर ना माध्यमातून आपले ते पुढे पुढे लई जावं नाही. इतलीच गोष्ट आहे. बाकी सगळं तयारी करसूतच आपण जगदीश तेली म्हणणार कलाकार पहिले हाव म्हणत सर प्रोजेक्टनी तयारी लागणी की नाही म्हणे देतस. बॅकअप ऍक्टरनी लाईन शेका आपल्याकडे जस्ट एक अनुभव. हा हाऊ काय ना मुद्दा मस्त आहे देखा. काय वस आहे मना हाऊ अनुभव शे सोनू म्हणून हाऊच अनुभव शे की जवळ मी करायलेली ती गैरा मस्त मस्त 2 शेड्यूल पार पडणार. पण तिसरा दिननी गंमत आहे की सर म्हणा हाऊ प्रॉब्लेम म्हणे तारीखनी प्रॉब्लेम म्हणे ती प्रॉब्लेम म्हणे ती प्रॉब्लेम आता हा मुद्दा निघणार म्हणजे सांगत आपण ग्रुपवर टाकाव शेतच की हाई 5 तारीख येणार लास्ट आहे की 5 तारीख लोक ज्या कलाकार आपले खरंच टाइम देऊ शकतस महिन्यातून 4-5 दिन या 2 दिन 1 दिन वयच्याच नाही शूटिंग होई त्यासनाची आपण कॉन्ट्रॅक्ट करावं शेतस आणि ज्या खरोखर चालाव शेतस त्यासले लिसनच आपण काम करावं शेतस कारण आपली हाई सिरियल शे हाई 1 दिन ना व्हिडिओ नाही शे तर हाई सिरीज मध्ये तेच कॅरेक्टर दिखावशे. हा यांना बॅकअप म्हणे सर आता आपल्याकडे जवळजवळ 150 बायोडाटा तयार शेतस. आपला मा ज्या कलाकाराचे खरंच प्रॉब्लेम ही किंवा काही कारण नाही म्हणतील तर लगेच दुसरा कलाकार येईन होतील बाकी दुसरं काही नाही. आणि आई जातस आई दुनिया चाली राहिनी ती थांबाना करता नाही. टाइम आहे ना टाइम कोणासाठी थांबत नाही गडाचो आणि आपण नवीन वर्षानं आपलं ब्रीद वाक्य कोणासाठी आपले थांबाना नाही त्या घरना होतील नाही तर दारणा होतील. जो आपला करता आपला कामले आपला प्रोजेक्टले टाइम टू टाइम दी इमानदारी तो माणूस पुढे जाईसन आपला बरोबर एक फॅमिली मेंबर राहील. नाही तर भाऊ गाडी शे गाडी मा एक स्टेशन येस ड्रायव्हर चालावत राहस मी सीट ड्रायव्हर अन्न शे कंडक्टर आपल्या गाडी मा शिटी येतील स्टेशन उतर का उतरी जातील आपण बाय बाय करसू तात्पुरतं शिटीवर बसाडतो काय चालणं काय नाही असा माध्यमातून आपण पुढे जासू. आणि जर नाही म्हटलं ना तर राग धरानं काही कारण नाही वैयक्तिक काही प्रॉब्लेम राहस पण पहिलेच थोडस क्लिअर करेल राहिलं ना तर मग माणूसले गडबड नाही होत. आणि असं राहस काही वैयक्तिक अडचणी राहणार ते मनाशी चर्चा करा काही पुढे जायचं करा ना वही तुमले तर त्या पद्धतीने करा. एक काम हात मारली नका ते पार कसं पडा ना हाही लक्षात ठेवा. आणि प्रत्येक जण काही करा ना पुढे तर आपण त्यांना मग मदत करसू टेक्निकली राहो फिजिकली राहो की इक्विपमेंट ना माध्यमातून राहो. तर असा आपला जरासा प्रवास आहे गैरा आपण मस्त बोलून कदाचित तुम्हाला कटाया उन्हा होई पण कटाया उन्हा ते थोडस ध्यानमदारानी गोष्ट आहे की आपले सुचारू रूप से का सुचारू रूप तीन काम करणे नुसतं त्याला म्हणतच ना काही बी उठाणं सुटाणं बिलकुल नाही. टाइम काळ वेळ बट एक टाइम राहील बट ते सांगणार ती त्या टाइमला ही सण आपण चांगलं काम करायला कोशिश करायला. आणि खरोखर या 5 तारीख आपण 5 तारीखला बटा कलाकार लॉक करतोच नंतर जेव्हा भेटतो तेव्हा कॉन्ट्रॅक्ट करू आपण की 25 एपिसोड ना कमीत कमी राहील. 25 एपिसोड तुम्हाला कमीत कमी करणं पडी राहणं पडी जर तुम्हाला नाही तर 25 म्हणजे 6 महिन्यानंतर तुम्ही तुम्हाला मार्ग आणि आमना मार्ग वेगवेगळा किंवा काय करण्यानंतर आपण ठरावतो. बाकी काय नाही इतलंच सांगणं शे. अजय बिरारी सर बी शेतस रामराम बाणदास सर रामराम रामराम. पूनम शेवाळे मॅडम पण म्हणतात मोटिवेशनल प्लीज बापरे मोटिवेशनल नाहीची वास्तविकता आहे आणि तुम्हाला थोडस होप्स वाढायला जोईजेत. आणि खरंच तुम्हीच तुम्हाला शिल्पकार शेतच गड्यासो मी तर काय छनी हातोडीशी मना पाहते दगड जर मना ही सण म्हणाला नाही जर मला लावा तुम्हाला गाव नाही सण व्हावा तर मग काय हो दगड ते दगडच राहील मूर्ती व्हावा ना करता तुम्हाला जरा असा सण करणं पडी करायचं जरासा त्रास सहन करणं पडी जरासा प्लॅन सहन करणं पडी टाइम देणं पडी तुम्हाला जिंदगीना श्वास देणं पडतील. या देवानंतर जे काही तयार होईना ते का झाड लायराण हाई झाड थोडस मोठं होईना त्याला काहीतरी फळ लागेच ना आंबानं
बट मी सण खास होती इकसूत झाला पैसा बी कमावसो त्या आंबाई की किसन त्यामुळे बट बरं. मी सण पाणी टाका खत टाका आणि झाड न बट वृक्ष करूत आणि या झाड खाली मग पाखरे बी येतीन सावलीमा बी येतीन झोपतीन बी जोका बी खितीन सुरपारंब्या बी खेतीन असं मस्त मस्त मजा करूत बाकी काय नाही आको काही होतं तर तुम्ही सांगा बस मला वाटत मी गैर बोलणो आते मना मन बाईन बट सांगी टाक तुम्ही मला ऐकली ना यासाठी मी धन्यवाद देस भाऊ तर ऐकायला बी एक संयम राहस हं. आता तुमले काही विचारणं नाही आहे ना तुमले काही सांगणं होई तर सांगा बरं आको मग आता भरपूर तुम्ही बोलायलाच हो पण वेळ नसतो आपल्या आणि ते अजून 2 मिनिट आपला आत्मा बरोबर. 2 मिनिट मग आपण रामरामली राहिलो हम्म, हम्म. तर तेच तुम्ही खूप सुंदर आणि चांगली माहिती दिली जवळजवळ आपला ज्या कलाकार लोक आहेत त्या सगळ्यांनाच अटेंड येते जवळपास सगळ्यात नाही म्हणते आपण जवळपास लोक सगळं जॉईंट येतात खूप सुंदर माहिती दिली सर तुम्ही तर अजून काय काय विचारायला पाहिजे आपण पूर्ण एपिसोड मग प्रश्न उत्तरणं पण भाग घेत होतच कारण बऱ्याचदा आपण यावेळेस पण विचार करा की काहीतरी प्रश्न विचारायला पाहिजे प्रश्न भाऊ आपला खानदेशी भाऊ विचारस खावा रावा विषय का असा प्रश्न नाही तर आपल्या वेब सिरीजच्या माध्यमातून प्रश्न विचारला की काय भाऊ पुढे आपलं कसं राहील काय राहील किंवा तुमले काय काय सजेस्ट करणार आहे का या सगळ्या गोष्टी असा प्रश्न तुम्ही विचारा अजय बिराजे सर पण येलेत ना बिरारी सर पण आहे वामन- महत्वाची माहिती दिली आहे ना सर हम्म. पुन्हा मॅडम यस मोटिवेशन होते आम्ही तुमचं बोलणं ऐकून हा मोटिवेशन म्हणजे आपण एकमेकांना प्रोत्साहन उत्साह वाढवण्यासाठी मी जरा असं ज्येष्ठच आहे त्यामा आणि मनी जरा असा उत्साह जास्तीत दांडगाश आहे आणि ऍक्टिंग म्हणजे 3 शब्द सांगस मी तुमले या इथला प्रेरणादायी राहतच ना पहिला शब्द रोल कॅमेरा काय दुसरा रोल साऊंड आणि तिसरं रास ऍक्शन या ऍक्शन नंतर कलाकारनी जी उत्साह ऊर्जा रास ती कॅमेरा पुढे दिकस त्यामुळे या 3 शब्द आता कानवर पाडानी सवय लावल्या रोल साऊंड रोल कॅमेरा रोल ऍक्शन मजाही कर बट आज नाही करा आता तुमच्याकडून खूप शिकायचे आहे सर नक्की 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 आपण एकमेकले शिकाड्यासाठीच एकत्र यावा शे मला बी तुमच्याकडून गैर शिकणं शे अजून मी बी शिकी राहिनो आणि जर वयनं ते आपण चांगला कलाकार एकमेकले थोडा प्रोत्साहन दिसन पुढे जावाले आपला मार्गच तयार कर राहिनो आणि हवा आपला रोड मॅपच आपला न्याराश आहे त्यामुळे आपली जराशी मेहनत करणी पडी आणि खरं सांगस की पहिल्या टाइमले सोनू मोना टाइमले ना पैसा वाया गायतात म्हणा पण ह्या टाइमले ना मी जो लाई राहिनो एक एक पैसा ना एक एक झाड लाई राहिनो बटा जे कामना लोकेश येतच आणि खरंच मी न ऑडिशन लेता जे बटासले इन करी राहिनो ना तुम्हाला मग काहीतरी दखीसन मी कास्टिंग डायरेक्टर बी जे शिक्षण लिहिल शे कास्टिंग कशी करत यानं बी एक शिक्षण रास मुकेश छाबरिया आई नाव जर तुम्ही ऐकेल वही तर हिंदीमा 90% पिक्चरले त्या एजन्सीनी कास्टिंग रास पंकज त्रिपाठी होई किंवा नवाजुद्दीन होई किंवा काय तर ह्या लोक विकी कौशल रणवीर सिंग या लोके तटे कास्टिंग न करता ऑडिशन देत तुम्ही जर काही मेकिंग देखील होई तर ह्या मोठ्या मोठ्या लोकेल शेतच आणि कास्टिंग डायरेक्शन हे अलग पार्ट राहस आणि आपली जी कथा आहे त्यामा ज्या पात्र शेतच तुमले नाही समजणं मला माहित आहे तर तुम्ही टाइम दिना आणि जर थोडस मेहनत करी ना भाऊ तुमने या बघा तुमनं नाव तरी लोक नाही विचारा तुमना का जे पात्र करावं शेतस त्यांना नाव धरी लोक हाक मारते तुमली त्यामुळे ना तुम्ही पात्र म्हणून फेमस व्हावा शेतस आणि पात्र होईल फेमस होईल ना की माणूस म्हणून तुम्ही तर फेमस होईच जातच हो मग पुन्हा वरिसले निस्ता रेबिन कापाना बी तुम्ही 10,000 रुपये लिशात भाऊ तो मी बटास कडून कमिशन लेवाय बरं का आता सांगतेस म्हणजे असं नका बरोबर समजू की तुम्ही फेमस व्हायला मी सोडी दिसू मी कॉन्ट्रॅक्टच करी लेवाय तुम्ही जर हे बी जाशात रेबिन कापाना उद्घाटन करा ना 5, 10, 25,000 पैसा भेटतील त्यांना मग 20% म्हणा रे भाऊ आत्य सांगतेस मगच आपण काम करतो गड्या नाही ते नाही बरोबर अशी माझी इच्छा आहे सर्व कलाकार इतके स्टार व्हावे मना खानदेशी भाऊ बहिणीसाठी त्यासाठी भलतीच चांगली संकल्पना असेल नक्कीच
चांगली संकल्पना शे आणि आपला खानदेश मग आपण एक छोटस रोपट बीज लय राहू हे असं की एक खानदेशी इंडस्ट्री एक आपण एक ठिणगी उभी करून पुढे केवढं मोठं आकारले ते आज नाही सांगता येऊ आपले परंतु आपण सुरुवात करून काही नक्की मात्र आमले आजपर्यंत अशी माहिती होती आता या माध्यमातून बऱ्याच गोष्टी तुमले माहित परत चालतील तुम्ही सोबत आमले जॉईन राहा आपला बसंत लीला प्रोडक्शन युट्यूब चॅनलने तुम्ही सबस्क्राईब करी ठेवा लाईक करी ठेवा ज्या ज्या आपण व्हिडिओ टाकेल त्या पटात देखा सगळ्याच गोष्टी आपण त्यांना अभ्यासासाठी आपल्यासाठी खूप उपयुक्त आहे आणि मला वाटतं द फार्मेस्ट सर तुम्हाला मी बोलणं होय ना आपलं खूप जवळजवळ 17,000 ते 18,000 फॉलोअर्स आहेत सगळ्याच ना तुमचे बोलणं होतं तर त्या भाऊ पण माझ्याकडे जॉईन व्हायला बस क्या बात आहे, क्या नक्कीच बात. चांगलीच गोष्ट आहे आपल्यासाठी खानदेशासाठी आपण खूप काहीतरी वेगळं करणं मार्गामध्ये आणि काय म्हणतो की आपण एक चांगलं तयारी करी समजू उभं राहा म्हणे फक्त जाणं आहे उभं राहणं आहे शूट करणं असं नाही तर प्री प्लॅनिंग आपला तयार आहे आणि त्यानुसारच आपण पुढे जावायचंच सगळ्या गोष्टी चोरांना जोड आम्ही 1-1 तास 2-2 तास आम्ही गप्पा मारतोच आणि आपली वेब सिरीज कशा पद्धत मग चालेल कॅरी ऑन कशी होईल तिनं पुढे प्रमोशन कसं होईल या सगळ्या गोष्टी आम्ही आत्ताच मॅनेज केली त्यांचे तर हाही 100% हाही वेब सिरीज जसं पहिल्या एपिसोड पासून सुरुवात होईल तसं शेवटला एपिसोड पर्यंत आपण 50 पर्यंत जाईल येण्यासाठी सगळं तरतूद करते तर खूप चांगली आणि व्यवस्थित मांडणी असलेली आहे वेब सिरीजची तर यांना मग नवीन कलाकार ते लवकर या जे आता मला वाटतं जगदीश तेली भाऊ बोलला होता ती काही बॅकअप शेक नाही काही लई नाही म्हणायचं खूप मोठा अनुभव आहे परत प्रचंड अनुभव आहे त्या गोष्टीचा मी पण त्या फेज मध्ये आले जलरंग तापी नाट्य संस्थाना माध्यमातून तंगमंगना दंगा करा होता जवळजवळ 2-2, 3-3 कॅरेक्टर जे होत म्हणजे मुख्य जे कॅरेक्टर होत ना तर ते 2.5 तास सॉरी 2.5 वर्षाचे ते तालीम करत ना माहिती एक कॅरेक्टरचे आपल्याला 5-5 वेळेस बदलावणं पडणार म्हणजे एखाद्या कॅरेक्टरने तयार केलं ना मुख्य तर त्याला काहीतरी अडचण येते चांगली दुसऱ्याने परत ए पासून तर झेड पर्यंत परत शिकायला पडेल तर ह्या सगळ्या फेज आम्ही म्हणजे त्याचे आम्ही फेस होईल त्यामुळे तो एक मोठा अनुभव आहे मी सर असं सांगच की कसं आपण त्यासोबत काम करणं किंवा आमच्याकडे कसं बॅकअप शे बऱ्याच प्रोफाईल आमच्याकडे दिसून पडेल पण ज्या आपल्या शेवटपर्यंत साथ त्याच्यासोबत आपण काम करतो नाही तर मग सर सांगतात सर मी ना सर्वांना एक सांगतो कलाकार म्हणून जर तुम्हाला काही वाचनासाठी ना मुद्दे करतो एक स्तानिस्लाविस्की म्हणून आहे त्याची 3 पुस्तकं आहेत म्हणजे ह्या 3 पुस्तकं आहेत चरित्र की रचना प्रक्रिया एक आहे भूमिका की संरचना आणि एक तिसरं पण आहे आणि जर नाटक याविषयी वाचायचं असेल तर नाट्यांग म्हणून हे सगळं अमेझॉनला आहेत आणि मराठी जर वाचायचं असेल तर नाट्य अध्यापन आणि शालेय अध्यापन म्हणजे मुलांसाठी पण हे भरपूर आहे आणि याच्यात आहे ना नाट्य खेळ नावाचं आहे हे याच्यात आहे ना थिएटर गेम्स आहे सगळे हे ठराविक पुस्तक आणि एक ना श्रीराम लागूंचं वाचिक अभिनय म्हणून आहे ते आता बाकीचे पुस्तक मी ठेवले ते योगायोगाने वर होते म्हणून मी तुम्हाला दाखवले आणि मी वेळोवेळी याचे फोटो वगैरे टाकून आपल्या ग्रुपलाही टाकून देत जाईल वेळोवेळी माहिती सांगत जाईल आणि सगळ्यात महत्वाचं ना वाचू तर वाचशात भाऊ म्हणजे मी यानेच त्या पुस्तक शेतच नाही आज स्तानिस्लाविस्की म्हणजे जगत विख्यात भरत मुनी जे नाट्यशास्त्राना ऋषी होतात आपला भारतमा त्याच्यानंतर रोमन स्तानिस्लाविस्की हेच नाही थेरी चालत आणि आपण जे नाटक करायचं आपण जे वेब सिरीज बनवणार ब्रेक्थ नावाना एक मोठा होता त्यानं फॉलो करा म्हणजे जसा सूत्रधार रास ना तो जो नाटक महाराज ती ब्रेकनी शैली आहे आणि वास्तविकता ती स्तानिस्लाविस्कीनी शैली आहे असं गृहीत धरा डोबळ भाषामा यांना मग जास्त डीप काही जाऊ नका कारण काय डीप म्हणणे ना गैर टाइम देणं पडी आणि स्तानिस्लाविस्कीनं म्हणणंच असं आहे की जर तुम्ही त्या कॅरेक्टर राशात तर त्या टाइमला काय विचार करशाल म्हणजे 5W ना नियम रास का बरं कोठे कशासाठी कोण करी राहणं आणि कवय करी राहणं या 5 रास यांना आपण काय करावं शकत ना आपलं जे ऍक्टिंग टिप्स वानदास चॅनल आहे ना
त्यांना माझं जॉईन बटन आहे. 89 रुपये मग पूर्ण महिना पण 1 तारीख पाहिजे. एक कोर्स लॉन्च करणार ना, तर 89 रुपयामध्ये जॉईन बटन दाबलं, की त्यांना मग आपण एक टॉपिकवर एक व्हिडिओ बनवणार शेतच. आणि ते तुम्ही अभिनेता म्हणून कॅमेराना मागे काय चालस, पुढे काय चालस, रस काय राहतस, कसं डेव्हलप करायचं, वाचिक काय राहस, शब्द काय राहतस, सराव काय राहतस, प्रॅक्टिस काय, रोजना व्यायाम काय, रोजने सराव काय आणि कितला टाइम कसाला देवाला जायचे यांना जरासा व्हिडिओ बनवण्यासाठी टाकसूच. म्हणजे इतर ठिकाणी जायचं तुमले हजारो लाख रुपये खर्च करायची बी गरज नाही. आणि पुन्हा मग आम्ही जेलेस म्हणजे पुन्हा मग आपलं ऍक्टिंग वर्कशॉप चालतंच 3 दिनना, 3 महिन्याना, 6 महिन्याना, सालना असा कोर्सेस येतच. काही वैयक्तिक बिल येतच. पण 3 दिनना मी बेसिक वर्कशॉप कोर्स लेसाठी ना ते मी आपण आपल्या चॅनलवर एकदम कमी किंमत मा म्हणजे 89 रुपयांना बटन मग आपण तसं टाकी दुसत कारण फुकटचं शिक्षण आपण एक देतच नाही. वर्ष 89 रुपये म्हणजे 1 वर्षभर ना? जी जी 89 रुपीज इन 1 इयर. नाही 89 रुपीज ना दर महिन्याला रिचार्ज करावं लागतं ते 89 रुपयाचं. हा म्हणजे जॉईंट बटन हे 89 रुपयाला दर महिन्याला रिचार्ज करावं लागतं. आणि रिचार्ज नाही केलं का संपलं. ज्ञान आलं ना का रिचार्ज करू पहिल्या महिन्यात समजलं संपलं. म्हणजे असं नाहीये बेसिक तुमले येवाले लागे ना पण असं राहस की तुमले कंटिन्यू जर काम करा नाही कंटिन्यू सराव करणं पडस. घर मध्ये का बोल लाईट वापरणी तर रिचार्ज करणंच पडी ना, मोबाईल वापरणं तर दर महिन्याला रिचार्ज करणं पडी. पण एक जोक ऑफ दी पार्ट या पण तुम्ही अभ्यास करा ना एक चांगला टेक्निकल पुस्तकी पद्धतीतून तर तुमले ना त्या समजस. आणि मग प्रॅक्टिकल जी आपण लिहि राहिनो जी वेब सिरीज करी राहिनो त्यामुळे तुम्ही परिपक्व वशात. म्हणजे पहिले वाचणं पडी ते दिमागમાં टाकणं पडी आणि त्यांना बारामा विचार करणं पडी मग ते प्रॅक्टिकल करताना आपण आता हसतच म्हणजे काय ह्या मसल्स असं होतच. म्हणजे हो चेहरा कलाकारना हसताना दिकच मी हशी नाही राहिनो आते तुमनाशी बोलताना मी हशी नाही राहिनो मसल्स कायचे असा शेतच म्हणून ते समोर असं वाटत की मी तुम्ही हसता हसता बात कर राहिलो. आता जर हाच जर राग यावाला द्यायचे तर मी फक्त असं करसू डोळा मोठा करशील समोर कॅमेरावर राग येईल जर मी नर्वस तर काढणार तर मला असं करणं पडतं नागना शेंडा उच्चा करण्या पडतील आणि मान हेटे टाकण्या पडतील. आणि जर जास्तीच नाराजी आणि आश्चर्यचकित तोंड जर असं पाकडणं पडी डोळ्या जर असं मोठा करणे भ्यावान टाइमला हात जोग म्हणजे हाही शरीरले आपण सांगतस की असं करा नंतर आणि जवळ तुम्ही आरसाना पुढे राहायचं हाही प्रॅक्टिस करतस तवय समजस की अरे हा आपण असं दख म्हणजे मी असं कर म्हणजे हसताना दिकत मी अशी नाही राहिनो आता हसं ना म्हणजे काय हाही हसणार राहस मग ते न्यारा राहत हो हो ज्यारे त्यारे न्यारा राहस. आणि कलाकारले 1-2 शब्द स्विच ऑन स्विच ऑफ म्हणजे मी तुम्हाला हसता असता म्हणजे ही मजा लेवानी आपले बाकी काय नाही. बट असले मनाकडून खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्ही ऍक्टिंग टिप्स बाय भानुदास या चॅनलला बी सबस्क्राईब करी लिया. आणि पुन्हा प्रवासले आत्तेपाई नवरसात्मक ऑस्करमय ऊर्जात्मक ब्रह्मांडमय शुभेच्छा बोबट असले. अण्णा तुम्ही बी शुभेच्छा दी टाकत 1 मिनिट 11 सेकंद वय घेता 1 तास 11 मिनिटे. सर्व कलाकार मित्र आणि माझ्या जगात आपलं युट्यूब चॅनलने जिथला लोक जॉईन होईल त्या खूप खूप धन्यवाद. आणि पुन्हा वेब सिरीज सर्वांवर हार्दिक अभिनंदन शे स्वागत शे आणि आमने ऐकले नाही त्या लोकं त्याबद्दल तुम्हाला खरोखर आभार मानस. आणि या ठिकाणी आता हे सेशन संपतच. नेक्स्ट आपण परत येत होतच नवीन काहीतरी एक वेगळा विषय दिसेल ते आधी 1 दिवस पहिले तुम्ही समजावશું आणि मग परत आपण अशीच एक चर्चा करू. चला तर धन्यवाद. राम 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 जय महाराष्ट्र जय खानदेश. आमचं मन नाही भरलं दादा बोला आपण जरूर बोलतो 1 तास 12 मिनिट